आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस, ज्या दिवशी केलेली गुंतवणूक अक्षय राहते असं मानलं जातं। पण यावर्षी सोनं खरेदी करायला जाणाऱ्यांच्या मनात एकच धाकधूक होती, ती म्हणजे सोन्याचे वाढते भाव। गेल्या काही महिन्यात सोन्यानं जो रॉकेटचा वेग पकडला होता, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला। पण तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून ऐतिहासिक उच्चांकापेक्षा सोनं अजूनही हजारो रुपयांनी स्वस्त मिळते। नक्की काय आहे आजचं गणित, जाणून घेऊया या रिपोर्टमधून। गेल्या 5 दिवसात बाजारपेठेत तेजी पाहायला मिळाली, तरीही ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत सोनं चांदी आजही स्वस्त दरात उपलब्ध आहे। गेल्या 5 दिवसात बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली। MCX वर सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली। सोनं चांदीच्या किमतीत गेल्या आठवड्यात मोठा बदल पाहायला मिळाला। 5 दिवसात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात तेजी नोंदवली गेली। मात्र या 5 दिवसांच्या वाढीनंतर MCX वर सोनं आपल्या उच्चांकापासून 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त आहे। चांदीबाबत बोलायचं झालं तर हा मौल्यवान धातूही आपल्या उच्चांकापासून अजूनही 1.81 लाख रुपये इतका स्वस्त झालाय। गेल्या 5 दिवसात 1 किलो चांदीच्या किमतीत 14,000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली होती। तुम्हाला वाटत असेल की गेल्या आठवड्यात दर वाढलेत, तर मग स्वस्त कसं? मित्रांनो, खरी गंमत इथेच आहे। सोन्याच्या आजच्या दराची तुलना जेव्हा आपण त्याच्या ऑल टाइम हाय दराशी करतो, तेव्हा आपल्याला खरा फरक कळतो। चांदीचे दर गेल्या आठवड्यातील 5 दिवसात 14,805 रुपयांनी वाढले। 10 एप्रिलला 1 किलो चांदीचा दर हा 2,43,274 रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी 2,58,069 रुपये प्रति किलो झाला होता। उच्चांकाशी तुलना केल्यास आठवड्याभरातील वाढीनंतरही चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसली आहे। सोन्याचा दर हा चांदीप्रमाणे गेल्या आठवड्यात चमकला। 10 एप्रिलला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर MCX वर 1,52,652 रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी वाढून 1,54,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला। याचा अर्थ गेल्या आठवड्यात सोनं 1,09,53 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झालं। चांदीप्रमाणे सोन्याचा दरही जानेवारी महिन्यात वेगाने वाढत प्रथमच 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला होता। या मौल्यवान पिवळ्या धातूचा MCX वरील सर्वकालीन उच्चांक होता। सध्याच्या दराची तुलना केल्यास सोनं अजूनही 48,379 रुपये स्वस्त मिळते। म्हणूनच ग्राहकांसाठी ही गोल्डन संधी आहे, कारण किमती उच्चांकावरून खाली आल्यात। आता प्रश्न उरतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी ही खरेदी फायद्याची ठरेल का? तर तज्ञांच्या मते मध्यमवर्गीयांसाठी दिलासा असणार आहे। 2 लाखांचं सोनं 1.54 लाखांवर येणं ही मोठी घसरण आहे। लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल। जरी गेल्या 5 दिवसात दर थोडे वाढले असले, तरी बाजारातील एकूण कल पाहता हे दर पुन्हा 2 लाखांच्या दिशेने जाऊ शकतात। त्यामुळे आता खरेदी करणं शहाणपणाचं ठरेल। चांदीमध्ये आलेली 14,000ची वाढ ही बाजारातली तेजी दर्शवते, त्यामुळे चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनी त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे। भारतीय संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण यंदा रविवार 19 एप्रिलला साजरा होतोय। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्यामुळे या दिवशी केलेलं शुभकार्य, दान आणि गुंतवणूक ही अनंत पटीने फळ देणारी ठरते, अशी जनमानसात प्रगड श्रद्धा आहे। यंदा सोनं खरेदीसाठी पहाटेपर्यंत प्रदीर्घ मुहूर्त लाभल्यानं बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची चिन्ह आहेत। तर मंडळी, सोन्याचे दर गगनाला भिडलेले असले तरी उच्चांकाच्या तुलनेत आज तुम्हाला सोनं 48,000 रुपयांनी स्वस्त मिळते। त्यामुळे अक्षय तृतीयेला तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे। फक्त खरेदी करताना हॉलमार्किंग तपासायला विसरू नका। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।